नमस्कार. ट्रिक्स भावामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आज आपण राष्ट्रपती संबंधित कलमं पाहणार आहोत आणि ते लक्षात कसं ठेवायचं याची भन्नाट ट्रिक्स पाहणार आहोत. जर तुम्ही कंबाईनची तयारी करत असाल किंवा MPSC किंवा सरळ सेवा तर सर्वांसाठी महत्त्वाचं आहे. तसेच डिपार्टमेंट PSI मुख्यची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी तर हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला सुरू करू. बघा, भारताचे कार्यकारी मंडळ कलम 52 ते 78 दरम्यान दिलेले आहे. त्यामध्ये आपल्याला राष्ट्रपती संबंधी कलमे पाहिजे आहेत या व्हिडिओमध्ये, जे की कलम 52 ते 62 मध्ये दिलेले आहेत. तर चला सुरू करू. आता बघा, कलम 52 काय, भारतासाठी एक राष्ट्रपती असेल. काय 52 काय म्हणतंय की भारतासाठी एक राष्ट्रपती असेल. तर आता या ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं, आपण म्हणू भारतासाठी एक ब्राह्मण राष्ट्रपती असेल. बघा, भारतासाठी एक राष्ट्रपती असेल असं ते म्हणत आहे. आपण फक्त ब्राह्मण समाजाचा असेल असं एवढा शब्द ॲड करू. आता का ते आता मी तुम्हाला सांगतो. बघा, कारण हे बघा 52ला जर देवनागरीत लिहिलं तर हे बघा असं 52 आणि ब्राह्मण. बघा 52 ब्राह्मण असा हे मग जुळतो. बघा 52 ब्राह्मण. तर मग आपण काय म्हणू, भारतासाठी एक ब्राह्मण राष्ट्रपती असेल. भारतासाठी एक ब्राह्मण म्हणजे कलम 52 नुसार भारतासाठी एक राष्ट्रपती असेल, हे आपल्या लक्षात राहील. बघा, अशाच ट्रिकसह पॉलिटीच्या सर्व कलमांची PDF हवी असेल तर तुम्ही मला 84 21 90 किती 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करू शकता. ज्यामध्ये मी सर्व टोटल किती 102 पेजची ही PDF आहे. ज्यामध्ये मी कलम 1 पासून ते कलम 360 पर्यंत सर्व कलम कव्हर केले आहेत अशा ट्रिक्ससह. तसेच पंचायत राजचे कलमसुद्धा त्यामध्ये कव्हर केले. तसेच आयोगाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चनसुद्धा कव्हर केलेले आहेत. बघा, आता कलम 53 एक काय, संघराज्याचे सर्व कामकाज राष्ट्रपतीच्या नावाने चालेल. त्यानंतर 53(2) आहे, राष्ट्रपती हे तिन्ही संरक्षण दलाचे सरसेनापती असतील. 53(2). बघा, आता इथं 53(2)ला शेवटी हे 32 दिसतं. बघा 53(2) हे बघा शेवटी हे 3 आणि हे 2 किती दिसतं, 32 हे बघा 32. तर आता या लक्षात कसं ठेवायचं, सरसेनापती या नात्याने ते दुश्मनाचे 32ला 32 दात पाडतील. अशा प्रकारे तुम्ही 53(2) लक्षात ठेवू शकता. त्यानंतर कलम 54 काय, बघा कलम 54 आहे राष्ट्रपतीची निवडणूक आणि कलम 55 काय आहे, राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत. बघा, आता 54 आणि 55 मध्ये कन्फ्यूज होऊ शकतं. ते कन्फ्यूज टाळण्यासाठी कसं लक्षात ठेवायचं, बघा 54 मध्ये फक्त राष्ट्रपतीची निवडणूक सांगितलेलं आहे आणि 55 मध्ये निवडणूक पद्धत दिलेली आहे. बघा, फक्त पद्धत हा शब्द असेल तर 55 आणि फक्त निवडणूक म्हणलं तर 54 आणि निवडणूक पद्धत म्हणलं तर 55. आणि ही जी निवडणूक पद्धत घेतलेली ही आपण आयर्लंड देशाकडून घेतलेली आहे. बघा, त्या लक्षात कसं ठेवायचं, बघा 55 मध्ये शेवटी 5 आहे ना, तर ही जी पद्धत आहे आपण आयर्लंड या पाश्चात्य देशाकडून घेतलेली. बघा, मग शेवटी बघा 5 पाश्चात्य हे बघा 5 पाश्चात्य असं लक्षात ठेवा. त्यानंतर 56 बघा 56 तर लक्षात ठेवण्याची भन्नाट ट्रिक केलेली मी. 56 काय, राष्ट्रपतीचा कार्यकाल. बघा, आता या लक्षात कसं ठेवायचं, हे 56ला आपण देवनागरीत लिहिलं असं 56 = छकडा असं म्हणा. बघा, राष्ट्रपती त्यांच्या ऑफिसचे कार्य संपले की छकड्यात बसून घरी जातात असं लक्षात ठेवा. छकडा म्हणजे काय, घोडागाडी. मग 56 छकडा. राष्ट्रपती बघा त्यांचं ऑफिसचं कार्य संपलं की छकड्यात बसून घरी जातात. म्हणजे 56 मध्ये राष्ट्रपतीचा कार्यकाळ दिलेला आहे, जो किती असतो, 5 वर्ष असतो. 5 वर्ष संपले की राष्ट्रपती त्यांचा कार्यकाळ संपतो, त्या जागी ते परत निवडणुकीसाठी निवडणूक लढू शकतात. तेच कलम 57 मध्ये सांगितलेलं. बघा, आता 57 काय की राष्ट्रपती पुनर्नियुक्तीस कितीही वेळा पात्र असतील. आता या लक्षात कसं ठेवायचं, बघा 57 मध्ये शेवटी 7 आहे. बघा शेवटी 7 आहे. तर असं बघा, भारतीय स्त्रिया काय म्हणतात, भारतीय स्त्रिया म्हणतात की मला 7 जन्म हाच पती पाहिजे. म्हणून कलम 57 काय आहे की राष्ट्रपती पुनर्नियुक्तीस कितीही वेळा पात्र ठरतील. जसे की भारतीय स्त्रिया म्हणतात मला 7 जन्म परत हाच पती पाहिजे, तो कसाही असला तरी मला तोच पाहिजे असं म्हणतात. म्हणून 57 म्हणजे शेवटी 7 असं लक्षात ठेवा की राष्ट्रपती पुनर्नियुक्तीस पात्र. मात्र अमेरिकेमध्ये तसं नाही. अमेरिकन जो राष्ट्रपती असतो तो फक्त 2च वेळेस पात्र ठरतो. 2 वेळेस तो राष्ट्राध्यक्ष झाला की परत 3ऱ्या वेळेस तो निवडणूक लढू शकत नाही.
त्यानंतर 58 आहे राष्ट्रपतीच्या पात्रता आणि अर्हता. आहे त्याला लक्षात कसं ठेवायचं बघा. 58 इज टू आठवले म्हणून 58 आठवले बघा. आठवलेंमध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे असं आपण लक्षात ठेवू. रामदास आठवलेंमध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर कलम 59 आहे शर्ती आणि अटी. बघा अगोदर 60 बघू नंतर 59 लिहू. बघा 60 काय शपथ. 60 आहे शपथ. शपथ कोण देते? त्यांना शपथ देतात सरन्यायाधीश. ते सरन्यायाधीश नसतील तर मुख्य न्यायाधीश देतात इतर ज्येष्ठतम सर्वोच्च न्यायालयामधले. आता याची ट्रिक लक्षात कसं ठेवायची बघा. राष्ट्रपतींनी जी साडी नेसून शपथ घेतली होती त्या साडीवर भारत सरकारने वर्षभर 60% डिस्काउंट दिला सरकारकडून असं लक्षात ठेवा. मग कलम 60 काय आहे? शपथ. बघा द्रौपदी मुर्मूंनी जी साडी नेसून शपथ घेतली होती त्या साडीवर 60% डिस्काउंट सरकारकडून दिला गेला असं लक्षात ठेवा. म्हणजे 60 काय शपथ आणि 59 काय शर्ती आणि अटी. तर 8 काय राष्ट्रपतींनी शपथ घेण्यासाठी साडी नेसून यावे ही अट आहे असं लक्षात ठेवा. म्हणजे बघा शपथ घ्यायच्या अगोदर अटी सर्व त्यांना राष्ट्रपती पदाच्या ज्या काही अटी शर्ती असतात त्या मान्य कराव्या लागतात. म्हणून तशा प्रकारे तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. बघा आता 61 काय की राष्ट्रपती महाभियोग. 61 काय राष्ट्रपती महाभियोग. आता या ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं. फक्त घटनाभंग केल्यामुळे राष्ट्रपतीवर महाभियोग लावला जातो आणि घटनाभंग म्हणजे नेमकं काय हे मात्र घटनेत सांगितले नाही हे पण लक्षात ठेवा. घटनाभंग म्हणजे काय हे घटनेत सांगितलेलं नाही. मात्र केवळ घटनाभंग झाल्यामुळे राष्ट्रपतीवर महाभियोग लावला जाऊ शकतो आणि ही जी महाभियोग प्रोसेस आहे ही आपण अमेरिकेकडून घेतलेली. बघा आता या लक्षात कसं ठेवायचं. राष्ट्रपतींनी घटनेचे एक पान फाडले. बघा पान काय केले? फाडले असं इंग्लिशमध्ये लिहिलं. फाडले. पान फाडले त्यामुळे राष्ट्रपतीवर महाभियोग लावला. बघा फाडले. फाडले का म्हणलं मी? कारण फाडलेचं जे एफ आहे ते 6 नंबरला येतं एबीसीनुसार आणि ए हा 1 नंबरला येतो. बघा म्हणजे फाडले 6 आणि 1 किती झाले? 61. मग कलम 61 काय आहे? राष्ट्रपती महाभियोग. अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर कलम 62 काय? नवीन राष्ट्रपतीची निवड. आता या लक्षात कसं ठेवायचं बघा. 62 हे बघा 62 मीन्स जुन्याला म्हणतात आता तू बास कर. हे बघा बास कर म्हणजे तू बस आता तुझा कार्यकाळ बास कर म्हणजे थांबव. हे बघा बास इज इक्वल टू 62. हे बघा बास कर. बास कर इज इक्वल टू 62. हे बघा बास इज इक्वल टू 62. हे बघा बास इज इक्वल टू 62 असं म्हणा. तू बास कर आता. 62 इज इक्वल टू बास कर असं म्हणा. म्हणजे त्यानं बास केलं की नवीन राष्ट्रपती निवडला जाईल. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये राष्ट्रपतीच्या सर्व कलमा पाहिल्या आहेत. तसेच त्या लक्षात कसं ठेवायचे हे आपण पाहिले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर ट्रिक्स बाबा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच MPSC बाबा ट्रिक्स या नावाने आपले टेलिग्राम चॅनल ते जॉईन केलं नसेल तर जॉईन करा. तसेच अशाच ट्रिक्स ही सर्व क्वालिटीची पेड PDF हवी असेल तर तुम्ही मला 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.